जिल्ह्यात बीडमध्ये वाल्मिक कराडाच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय। एका तरुणाला दमदाटी करत हात जोडून माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही, आपली चूक झाली अशा प्रकारे या तरुणाला माफी मागायला लावली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। बीडच्या पांगरीत हा संपूर्ण प्रकार घडल्याचं कळतंय। दमदाटी करणारा तरुण नेमका कोण आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये। मात्र या व्हिडिओमुळे वाल्मिक कराड जेलमध्ये असून देखील त्यांची टोळी बाहेर सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। त्यामुळे वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी वाल्मिक कराडची टोळी मात्र जेलच्या बाहेर सक्रिय आहे का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय। कारण एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। अण्णाच्या विरोधात आपण कुठलीही पोस्ट करणार नाही, त्यामुळे या संदर्भात आपण माफी मागतो असं तो म्हणतो। पांगरी ग्रुपवर काहीही पोस्ट करणार नाही। अण्णाच्या विरोधात अण्णाच्या विरोधात एकही पोस्ट करणार नाही। अण्णाशिवाय पर्याय नाही। अण्णाशिवाय पर्याय नाही। माझी झाली ती चूक झाली। इथून पुढे मी असली चूक नाही, इथून पुढे नाही। ग्रामपंचायत पोस्ट करणार नाही। हे मी हात जोड तू बोललो जोडले अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या सध्या आपल्या सोबत आहेत। अंजली ताई नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघतोय वाल्मिक कराड जेलमध्ये आहेत, तरी सुद्धा वाल्मिक कराडची टोळी जेलच्या बाहेर कार्यरत आहे का असा सवाल उपस्थित होतोय या व्हिडिओमधून। आपली काय प्रतिक्रिया आहे? वाल्मिक कराडच्या एक नाही अनेक टोळ्या आहेत आणि ही जी आपण म्हणतोय ना, ही सगळी दहशत ही गेले कित्येक वर्ष चालू आहे। हो, आणि आताच्या घटनेला मला असं वाटतंय की पोलिसांनी ह्या टोळीवर नक्कीच ऍक्शन घ्यायला पाहिजे। पण प्रत्येक बीडकरांनी वाल्मिक कराडच्या विरोधात पोस्ट टाकली पाहिजे आणि यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की तुम्ही असली सगळे धंदे आता बंद करा। आता ही दहशत आम्ही बीडमध्ये खपवून घेणार नाही। आम्हाला कुठलेही अण्णा नाही, पण्णा नाही, कोणी मान्य नाहीयेत असं त्यांनी व्यवस्थित प्रत्येक बीडकरांनी खरं टाकलं ना तर या लोकांची डोकी ठिकाणावर येतील। नाहीतर जी त्यांनी अराजकता आतापर्यंत माजवली आहे तिथे त्याला आळा घालण्यासाठी प्रत्येक बीडकरांनी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे। आणि पोलिसांना परत आपण सगळे सांगून थकलो, पण या सगळ्या लोकांना जोपर्यंत बोलवून यांना अटक करून आत घालून जेलची प्रॉपर हवा खायला लागत नाहीये ना, तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार आहे। हो, अंजलीताई धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि आता